हॅलो. हॅलो ताई, जय श्री हा, स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ दादा. बोला ताई बोला दादा. हा पुण्याला आळंदीला, आळंदीपासून 3 किलोमीटरवर हा एक निरगुडी म्हणून गाव आहे. माहित आहे. हा 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 तर ते इंद्रायणीच्या काठावरच गाव आहे ते. हा 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 तिथं स्मशानभूमीचं काम आलं होतं माझ्याकडे. म्हणजे तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट घेता? म्हणजे छोटे मोठी कामं करतो मी समजा. अरे बापरे. हा 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 हो, मुलं करतात ना माझी. अच्छा अच्छा. हा हा मुलं मोठी आहेत तुमची? हो. अरे बापरे. हा हा हो, तर तिथं बघा, जून महिन्यामध्ये काम चालू केलं होतं आम्ही. हा 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 तर आषाढी च्या महिन्यामध्ये पंढरपूरला पालखी निघते ना आपल्या आळंदीहून, हा 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 त्या पिरियडमध्ये. हा हा आणि तिकडे माहूरगडला ताई मागासवर्गीय आदिवासी लोक लय आहेत, एकदम गरीब माणसं. अरे बापरे. हा 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 हा, तर माझ्याकडं त्या एका गावातली आदिवासींची मुलं होती माझ्याकडे कामाला, 10-12 पोरं होती. अरे बापरे. एवढी? हा. हो, ते स्मशानभूमीचे मोठं काम होतं ते. अच्छा अच्छा. हा 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 तर काम करता करता एक हा आठवडा झाला आम्हाला, आणि त्या मुलांनी काय सांगितलं की बुवा आता ते मानत नाहीत तेवढे आपल्या देवाला, पण सहज आता तुम्ही लय आळंदी ज्ञानेश्वर माऊली असं तसं भजन वगैरे करता, हा 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 तर आम्हाला दर्शन करायचं आहे म्हणून त्यांनी असं बोलले आम्हाला, हा 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 त्या मुलांनी. अच्छा. हा हा तर आम्ही दोघं भाऊ होतो. माझा लहान भाऊ आहे, रामकृष्ण म्हणून. अच्छा अच्छा. हा हा तर मी रामकृष्णाला सांगितलं, ह्यांना घेऊन जा तू आळंदीला, हा हा आणि दर्शन वगैरे सगळं हे दाखवून, परिसर सगळा त्यांना दाखवून घेऊन ये वापस. हा 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 आणि साईटवर मी थांबलो, साहेब लोक वगैरे कोणी आले तर म्हणून मी साईटवर बरोबर बरं. थांबलो. हम्म. तर ताई तिथं बघा असा मोठा साक्षात्कार घडला आळंदीमध्ये. अरे बापरे. हा हो, तर त्या आळंदीच्या त्या घाटावर पायऱ्या असतात ना, टप्पे, हा 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 खाली इंद्रायणीमध्ये उतरायला. अच्छा. हा हा बरोबर. तर त्या पायऱ्यानं उतरून पायावर पाणी वगैरे घेऊन नंतर दर्शनाला जातात ना. बरोबर. हो. तर हे मुलं सगळी 10-12 मुलं नदीकडे जात असताना हा तिथं साईडला एक 80 वर्षाचा म्हातारा खांद्यावर घोंगडे घेऊन, हा हातामध्ये काठी, अरे बापरे. हा हा आणि असा बसला होता खाली. हम्म. आपले स्वामी कसं बसतात तसं बसला होता, बरं. हा आणि त्याच्या पायातून रक्त चालू होतं. बापरे. हो, रक्त चालू होतं, आणि ते आमच्या रामकृष्णाची त्याची नजर एक झाली. हा 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 एक झाली आणि ह्याच्या डोळ्यातून अश्रूच सुरू झाले, आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. एकमेकाची नजरच हटना. अरे बापरे. हा हा हो, मग ते मुलं गेले खाली, पायावर पाणी घेऊन परत आले. तर हे प्रकार त्या मुलांनी बघितला ना, हे काय नाकातनं सगळा शिवून निघालेला, सगळं मासे आहे ते सगळं असं अमंगळ समजा. हा 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 त्या व्यक्तीचा अवतार. अच्छा. हा हा तर त्यानं रामकृष्णाला हाताला धरून खाली बसवले. बरं. हा हा हा. मग बरं झालं बाबा आलाच, भेट झाली म्हणला हा हा रामकृष्णाला. हा 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 आणि मग रामकृष्णानं विचारलं, बाबा एवढी हे पायाचं रक्त हे ते, हा एवढी अवस्था कशी काय झाली तुमची? हा हा तर त्यांनी काय बोलले ताई, हा म्हणजे आता आपली आळंदीहून वारी निघाली म्हणणे पंढरपूरला, बरोबर. हो. आणि कुणाच्याच पायात चप्पल नसते म्हणे. अच्छा. हा हा तर त्या सगळ्याच्या पायांचा त्रास आहे म्हणे हे एवढा. बाप रे. बघा, म्हणजे तो त्रास त्यांनी स्वतःवर घेतला. हा.
अरे बापरे. हा हा. हो, जेवढे लोक पायी पायी जातात, चप्पल राहत नाही, काही नाही, सगळ्याच्या हो, पायाचा किती थोडासा वेदना उतारा. असतील त्या. हो. हं. तर ह्या सगळ्या लोकांचा भार सोसावा लागते म्हणलं मला सगळ्यांचा. बघा हो, बघा स्वामीला किती किती त्रास आहे. कमाल आहे स्वामींची. हो. हा आणि त्याला रामकृष्णाला विचारलं माझ्याबद्दल. हा 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 हा. मी साईटवरच होतो ना. बरोबर. हा. तर नामदेवाला सोबत का नाही म्हणून असं बोलले ते. अच्छा अच्छा. हा हा. हं. तर साईटवर थांबला म्हणे नामदेव दादा. हा 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 हा. आणि तुमचे साहेब लोक आले तर तिथं माणूस राहावं लागते. अरे नाही रे म्हणे, असं सहज विचारलो म्हणे तुला. नामदेव तर माझ्या हृदयात आहे म्हणे. बाप रे. किती हो, कमाल एक दादा. तुला किती तुमचं भाग्य. खरंच कौतुक आहे तुमचं. तुमचं कौतुक हो करावं ना तेवढं ताई. कमी आहे. नाही नाही नाही, खरी गोष्ट आहे ती. हा आणि आणि बघा त्यांनी काय केलं, हा अं, आता आला तर मला काहीतरी खायला आण म्हणून रामकृष्णाला सांगितलं. हा हा हा. तर ह्यानं पळत जाऊन असं घाटावर तिथं जिलेबीचं होतं दुकान. अच्छा अच्छा. हा हा हा. ते जिलेबी पावशेर घेऊन आला आणि त्याच्या हातानं एक जिलेबीचा येडा त्यांना चारला. बरं. हा हा. हो, बाबा माझ्या हातानं प्रसाद म्हणून खावा म्हणून. हा हा हा. हो, खाईन रे बाळा म्हणला, तुझ्या हातानं नाही खायचं तर कुणाच्या खाणार म्हणून ते बापरे. प्रेमानं खाल्ले बरं. हो. हो, त्यांनी प्रेमानं खाल्ला कमाल तो घास. कमाल. हो ताई. किती स्वामींची कृपा आहे दादा तुमच्या संसारावर. हो 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 हो, निरागस प्रेम आहे ताई आपला. निरागस आहे सेवा सगळी. खरंय. हो, आणि बघा त्यांनी काय केलं, अशी ताजी हिरवीगार झोळीतून त्यांनी तुळशीचा मंजुळा काढला. बापरे. हा. हो, आणि आबीर बुक्का. बापरे. हो, आणि हे नामदेवाला नेऊन दे म्हणे. हा 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 हा. रामकृष्णाला सांगितलं त्याने. अच्छा अच्छा. हा हा. हो, आणि ते बर. पोरं सोबत होते ते परेशान झाले बघा. कमाल आहे. असं कसं झालं. हो, आणि ताई एक वेळेस काय झालं बघा, गावाकडली घटना आहे माझ्या. हा हा हा. गावाकडे एका खेड्यामध्ये मी असंच काम घेतलं होतं घराचं. हा. काम घेतलो न असं काम झालं ताई, त्याला त्या घर मालकाला दुसरा एक काम करणारा माणूस कमी पैशामध्ये करतो म्हणून असं आला तिथे माणूस ते. हा हा हा. तर त्या व्यक्तीनं माझे पैसे हा. दिले नाही काही. अच्छा. हा. कामाचे पैसे दिले नाही. मी म्हणलं बा द्यायला तुम्हाला पाहिजे हे असं. माझे, हा हा. हो, माझे कामाचे पैसे मला देऊन टाका, मी जातो म्हणलो. बरोबर आहे. तर त्या व्यक्तीने काय केलं ताई, हा. पैसे देत नाही म्हणजे तुझ्या त्यानं काय होईल ते करून घे. अरे बापरे. हा. हो. हा. तर बघा माझ्या तोंडातून शब्द निघून गेले. हा. बघ म्हणलं, मी गोसाई हा म्हणलं एक संसारामध्ये असून बाहेर आहे म्हणलो मी. संसारातून अच्छा. बाहेर आहे. अलिप्त आहे. हा. हा, आणि रूप माझं गोसायाचं आहे. हा. अवघड होईल म्हणलो तुला. दुःख बापरे. माणसाला सहन होत नाही म्हणलो. खरंय खरंय. तर काही त्याने पैसे दिले नाही मला. अच्छा. हा. पैसे दिले नाही, मग परेशान. आता हे लेबरचे पैसे मला पेमेंट द्यायचं होतं 10-15 हजार त्या काळामध्ये. समजा हो हो हो. 15 वर्ष आधीची गोष्ट आहे. बरोबर बरोबर. तर ताई मी तिकडेच होतो खाली, आणि घरी पत्नी होती माझी. हो हो हो. आणि स्वामी आले बघा घरी. काय म्हणता. हो, बापरे. किती स्वामी आले. भाग्यवान दादा तुम्ही. हो, मस्त आपलं धोतर काष्ट्याचं आणि टोपी घालून एक ते भविष्य सांगत नाहीत का त्या स्वरूपामध्ये आली. हो 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 हो. आले आणि पत्नीला म्हणले, माय म्हणले मला एक मूठ तुरीची डाळ दे म्हणे. हो. आणि बापरे. 1 रुपये दे म्हणला तिच्यापासून. अय्या. हो, तर आता कसं आहे, खेड्यापाड्यामध्ये तशी काही माणसं आली की 4 आया बाया जमतेत ना. जमतात. खरे. हो,
तर एका माऊलीनं काय म्हणली, हे महाराज हे गरीब माणसं आहेत, ह्यांच्या घरी काही नाही आणि मी तुम्हाला 5 किलो डाळ तुरीची देते. हो हो हो. तर त्यांनी काय बोलले बघा, हा मला आधीच नाही म्हणे कुठूनच काही घ्यायचं, तुम्ही पोटभर दिलं तरी मला काही घेणं देणं नाही. हा 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 हा. मला मायच्या हाताची एक मूठ डाळ आणि 1 रुपये पाहिजे म्हणे. खरं खरं हो. तेवढंच लागतं. हा आणि गुरुवार दिवस होता बघा. बघा ना किती भाग्यवान. हो, गुरुवार दिवस होता आणि माझ्या पत्नीला काय सांगितले त्यांनी, हा माय म्हणे आज गुरुवार आहे म्हणे हा. आणि उद्या शुक्रवार आहे, उद्या मी तुला देणार आहो म्हणे. अरे बापरे. हो. मग हा. हिनं काय म्हणली, बाबा म्हणली मला काहीच देऊ नका, तुम्ही तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या. माझी मालक काम करतात, मला 2 हा, मुलं हा. आहेत, मस्त माझा संसार चांगला संसार चालू आहे आहे. हा 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 आणि त्या गोष्टीची मला काही आशा नाही. हा असं बोलली तिनं. हा. मग बापरे. नाही तुम्हाला मी देणार म्हणजे देणार, तू नको म्हणलं तरी मी देणार, ओ. उद्या तुला देणार म्हणजे देणार. हो बापरे. हो, म्हणजे मला अडचण होती ना पैशाची. हो ना हो ना आलं लक्षात. हो, बघा. ते लेबरचे पैसे द्यायचे होते. अच्छा अच्छा. हा हा हं. तर बघा तिथं आमच्या गावामध्ये झरण्याचं पाणी भरतात. अच्छा. हा झरण्याचं पाणी भरतात सकाळी 5 उठून, म्हणजे जास्त गर्दी झाली की पाणी मिळत नाही, मग थोडं हो थांबावं लागते. हो. तर 5 ते 4 वाजता उठून माझी पत्नी पाणी भरायला गेली हा हा हा. त्या झरण्याला. बरं. हा हांडा असा भरला, भरून वर ठेवला, तेवढ्यात एक दुसरी माऊली आली तिथं पाणी भरायला. हा हा. मग हांडा उचलायला त्या माऊलीला मदत करायला सांगितली माझ्या पत्नीने. हा हा हा. तर ताई माझ्या पत्नीचा हात त्या हांड्याच्या खाली घालून उचलावा लागते ना हांडा. हो 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 बरोबर आहे. तर त्या खाली हात घातलेल्या त्या हातामध्ये 5 तोळ्याचं सोन्याचं कडं ऑटोमॅटिक आलं बघा. अरे बापरे. किती कमाल दादा. अंगावर शहारे आले हो दादा. म्हणजे ही खरी श्रद्धा. हो ना. हो ताई. खूप छान दादा. मी हे शेअर करते. हो 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 ताई. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ ताई.